वेद सांगतात की ईश्वर सर्वव्यापी आहे. जर तो सर्वत्र आहे तर तो वेगळा बसून पाहणारा नाही. तो त्या व्यक्तीतही आहे जो पाप करतो आणि त्या व्यक्तीतही आहे जो ते पाहतो. उपनिषदांचा गाभा हाच आहे. एकच चेतना सर्वत्र व्यापलेली आहे. जे काही घडत आहे ते त्या चेतनेच्या आतच घडत आहे, तिच्या बाहेर काहीच नाही. आता हे समजून घे. ईश्वर पाहतो याचा अर्थ असा नाही की तो एखाद्या न्यायाधीशासारखा बसून प्रत्येक कर्म थांबवतो. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक विचार, प्रत्येक कृती, प्रत्येक घटना त्या चेतनेतच घडते आणि ती चेतना केवळ साक्षी आहे, करता नाही. अष्टावक्र म्हणतात, आत्मा ना करता आहे ना भोगता, तो फक्त दृष्टा आहे. जेव्हा तू हे समजतोस तेव्हा तुला कळायला लागतं की ईश्वराचं पाहणं म्हणजे हस्तक्षेप नव्हे,